नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी अंकिता नरवणेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. दर्शक हो, आपल्या आजूबाजूला हिरवळ सगळ्यांनाच आवडते. गावांसारखी मोठी बाग शहरांमध्ये शक्य नाही, पण जागा मिळेल तिथे बाल्कनीमध्ये, खिडक्यांमध्ये आपण छोटी छोटी रोपटी लावत असतो. औषधी गुणधर्माची, शोभेची किंवा अनेकदा गृहिणी सहज उपलब्ध होणाऱ्या बिया या कुंड्यांमध्ये पेरत असतात आणि त्यामधून सहज एखादं रोपटं देखील उभं राहतं. सामान्य घरात आपल्याला कोथिंबीर, पुदिना असे आपल्याला छोटी छोटी रोपटी आपल्याला बघायला मिळतात. अनेकदा हे प्रयोग फसतात, पण अनेकदा हे प्रयोग सफल देखील होतात. पण या प्रयत्नांमागचा आनंद जो असतो तो अगदीच दुर्मिळ आणि निराळा असतो. याच प्रयत्नांना जर आपण एक नियोजनबद्ध स्वरूप दिलं, निश्चित स्वरूप दिलं, तर आपल्याला यामधून शाश्वत उत्पादन आणि यश मिळू शकतं. तर आजचा जो आपला विषय आहे तो असाच निराळा आणि आजच्या काळात अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. तर तो नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. आजचा आपला विषय आहे किचन गार्डनिंग. आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शहरी शेतकरी किंवा अर्बन फार्मर म्हणून स्वतःला अगदी आत्मविश्वासानं संबोधित करणारे अमित अमेंबाल सर. सर, कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. सरांचा थोडक्यात मी परिचय करून देते. सर एक निसर्गप्रेमी आहेत आणि गेले अनेक वर्ष आपली नोकरी सांभाळून ते शेती आणि बागकाम करतायत. आपल्या वडिलांकडून मिळालेला वारसा ते जपतायत आणि त्याच सोबत शाश्वत जीवनशैलीचा अवलंब ते करतायत. याबरोबरच शहरी वातावरणात वेगवेगळे प्रयोग, संशोधन या विषयावर त्यांचे सुरू असतात आणि PPG एशियन पेंट्समध्ये R&D विभागात ते तांत्रिक प्रमुख म्हणून देखील कार्यरत आहेत. तर असे हे शहरी शेतकरी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर किचन गार्डनिंग हा सध्या फारच चर्चेत असलेला आणि टाळेबंदीनंतरच्या काळात अनेकांनी हौसेनं जपलेली ही एक संकल्पना आहे. तर सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की किचन गार्डनिंग ही संकल्पना म्हणजे नेमकं काय. अच्छा, किचन गार्डनिंग आपण जे म्हणतो ते दोन शब्द आहेत, किचन आणि गार्डनिंग. किचन म्हणजे जे आपल्याला स्वयंपाकघरात जे आपला पौष्टिक जे गरजा असतात त्यांचं जे आपण उत्पादन करतो, म्हणजे भाजीपाला किंवा भात आणि धान्यसुद्धा आपण हे असं बोलू शकतो. पण सर्वसामान्य लोक जे आपण किचन गार्डनिंग आपल्या बाल्कनीमध्ये, लहानशा बाल्कनीमध्ये जे करतात ते मुख्य म्हणजे भाजीपाला. त्याच्यामध्ये जे हर्ब्स असतात, काही छोटे छोटे फळं असतात किंवा वेली भाज्या जसे काकडी आणि तरबूज वगैरे आपण ते पण उगवू शकतो. महत्त्वाचं म्हणजे आपण औषधी गुणधर्माचे पण झाडं उगवू शकतो. तर किचन गार्डनिंगचं डेफिनेशन जे आहे ते दोन प्रकारे असू शकतं. एक म्हणजे भाजीपालांचा उत्पादन जो आपण लहान जागेत करू शकतो आणि दुसरं म्हणजे जे आपण आपलं रेग्युलर सामान्य जीवनात आपण ऑर्गॅनिक गार्डनिंग जो म्हणू शकतो ते त्याच्यामध्ये समावेश असतो. अगदी बरोबर. सर, आता घरांमध्ये तर आपल्याकडे दिसतातच शोभेची झाडं दिसतात किंवा फुलं झाडं दिसतात. तर किचन गार्डनिंग आणि सामान्य बागकाम यामधला नेमका फरक काय आहे. आपण ह्याला असं दोन वळण देऊ शकतो. पहिलं म्हणजे आपण एक शोभेची झाडं एक वी कॅन कॉल दॅट एज अ डिफरंट थिंग. आणि दुसरं म्हणजे आपण काय करू शकतो की जे आपण उत्पादन करतो त्या झाडामधून त्यांना आपण उपयोगी जे झाडं म्हणतो त्यांना ते झाडं किचन गार्डनिंगमध्ये जास्त उपयोगी होतात. मी असं म्हणत नाही की शोभेची झाडं लावू नये, शोभेची झाडं नक्की लावायचे. पण जे आपण किचन गार्डनिंग जेव्हा आपण करायला जातो त्यावेळी जास्त जास्त उत्पादन आणि त्याच्यामधून काय पौष्टिक प्रमाण आपल्याला मिळतो तो त्याच्यावर जास्त फोकस असायला पाहिजे.
सेकंड ॲस्पेक्ट जे आहे, दुसरा ॲस्पेक्ट जे आहे ते आहे म्हणजे आपलं यील्ड, म्हणजे आपण किती त्याच्यातनं घेऊ शकतो, किती आपण जे उगवलेले आहे त्याच्यामधून किती आपल्याला, समजा आपल्या रोजच्या गरजेसाठी आपल्याला समजा 1 किलो टमॅटोज हवे, तर ते 1 किलो टमॅटो लावायला आपल्याला किती झाडं लावायची आहेत ते आपल्याला थोडीशी प्लॅनिंग करावं लागतं. त्याचा वापर आपल्याला किती होईल याचा विचार करायला हवा. हो, विचार करूनच आपण लावायचा तो प्रयास करायचा. तिसरं म्हणजे आपलं रिक्वायरमेंट्स जे आहेत ते रिक्वायरमेंट म्हणजे ऊन, पाणी आणि खत, हे सगळ्यात महत्त्वाचे जे आहेत ते आपल्याकडे किती आहेत आणि ते आपण तेवढे देऊ शकतो का त्या झाडांना, त्याची एक प्लॅनिंग करून आपण ती झाडं लावायला पाहिजे. चौथं म्हणजे पेस्टिसाइड्स. आपले पेस्टिसाइड जे कीटाणुनाशक आहेत ते आपण कमीत कमी वापरायचे आणि नॅचरल पेस्टिसाइड आपण कितपत तयार करून त्यांना ॲप्लिकेशन करू शकतो ते पण बघायला पाहिजे. पाचवं म्हणजे आपलं लोकेशन कुठे आहे, म्हणजे समजा आपण बिल्डिंग जो जवळ आहे आणि दोन बिल्डिंगमध्ये शॅडो एरिया येतो, त्या शॅडो एरिया म्हणजे आपल्याला तेवढं लाईट प्रकाश पडतो का, तर ह्या सगळी जी गोष्टींचा विचार करूनच आपण ते किचन गार्डनिंगचं प्लॅनिंग करायला हवं. मग त्याच्यामध्ये जास्ती सक्सेस जास्त होतो. जेव्हा आपण कुठलंही गार्डनिंगचा जो आपण प्रोजेक्ट घेतो त्यावेळी प्लॅनिंग करून जेव्हा आपण करतो त्यावेळी आपल्याला जास्तीत जास्त सक्सेस त्याच्यात प्लॅनिंग करूनच मिळतं. अगदी बरोबर. सर, बऱ्याचदा किचन गार्डनिंग अनेक जण हाऊस म्हणूनच करायला सुरुवात करतात, पण त्याला आता जर एक नियोजनबद्ध स्वरूप द्यायचं असेल, जसं तुम्ही म्हणाला की प्लॅनिंग त्याला गरजेचं आहे, तर शहरांमध्ये जेव्हा हे करायचंय तर कुठल्या अशा महत्त्वपूर्ण घटकांचा नागरिकांनी विचार करायला हवा? जे घटक आपण सांगू शकतो तर ते थोडेसे आहेत, पण त्याच्यामध्ये आपण थोडंसं लक्ष दिलं त्या घटकांवर तर आपली जी सक्सेस जी आहे, सफलता जी आहे ती चांगली होते. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जसं मी सांगितलं आधी, ऊन, पाणी आणि खत ते आपण कितपत देऊ शकतो त्यांना ते आपण आधी प्लॅन करून डिसाईड करायला हवं. दुसरं म्हणजे आपण किती वेळ देऊ शकतो त्या झाडांना. एक थोडंसं दिवसाला एक 30-40 मिनिटं तरी आपण हे करायला हवं आणि त्यांना एक जी मायाची जी काळजी पाहिजे ते पाहिजे. तिसरं म्हणजे आपण रिपॉटिंग, प्रूनिंग, छाटणी जे म्हणतो, मग पाणी घालणं, फर्टिलायझिंग आणि जे आपण कीटाणुनाशक, आपल्याला नॅचरल कीटाणुनाशक जे आहेत, प्राकृतिक कीटाणुनाशक, ते आपण त्यांना द्यायला पाहिजे. सो हे सगळे जे घटक आहेत ते एक क्लासमध्ये येतात. दुसऱ्या क्लासमध्ये आपण जे म्हणतात जे आमच्या हातात नाही आहे, दॅट मीन दे आर सीझनल व्हेरिएशन्स. म्हणजे ऋतुचक्र जे असतं तर त्यावेळी आपण कुठले भाज्या कुठल्या ऋतूमध्ये लावायचे त्याची पण प्लॅनिंग करायला हवी. सगळे भाज्या त्या एकाच ऋतूमध्ये येऊ शकत नाही. जास्त तर आम्ही पाहिलेत की हिवाळ्यात जास्त भाज्या येतात आणि पावसाळ्यात हिरवी भाजी आणि पाती भाजी जास्त येतात. तर तसं आपण प्लॅनिंग केलं तर आपल्याला त्याच्यामधून जास्तीत जास्त उत्पादन होऊ शकतं. पाचवं म्हणजे आपण एक इन्फ्रास्ट्रक्चर कन्सिडरेशन, बांधणी कसं आपण आमच्याकडे आहे. बरेच लोक शहरामध्ये सोसायटीजमध्ये राहतात आणि जेव्हा सोसायटीजमध्ये राहतात आम्ही बाकी लोकांची पण काळजी घ्यावी लागेल, कारण की त्यांच्या घरात जे आपण पाणी जे घालतो ते पाणी त्यांच्या घरात जाऊ नये आणि त्यासाठी बरेच काही उपाय आहेत. सर्वात इफेक्टिव्ह उपाय म्हणजे आपल्याकडे ॲब्झॉर्बंट टेक्स्टाईल्स आहेत जे आपण त्या फ्लॉवर बॉक्सच्या ग्रिलमध्ये लावू शकतो, ज्यामुळे इव्हन एक थेंब पाणी सुद्धा वाहून जात नाही. सो असे सगळे घटक जे आहेत आपण आधीच प्लॅन केले आणि आपला प्रोजेक्ट, बागकामाचा जो प्रोजेक्ट आहे, किचन गार्डनिंगचा प्रोजेक्ट आहे, तो सार्थक केला तर आपल्याकडून
चांगलं पण होतं आणि उत्पादन पण तसेच आपल्याकडे जास्त येतं. नक्कीच. सर, बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या घरात झाडं लावली आहेत म्हणजे आपण आपल्या आवडीची झाडं तिथे लावतो. आपल्याला ही भाजी आवडत असेल तर ही लावूयात. पण किचन गार्डनिंग म्हणजे मोजक्या कमी जागेत आपल्याला जेव्हा गार्डनिंग करायचं असतं तेव्हा ठराविक अशा कुठल्या भाज्या जास्त प्रेफर करायच्या असतात का? आपण सगळ्यात इझी जे असतात आपण नॉर्मली निवडतो. टोमॅटोज आणि चिलीज जे असतात, मिरच्या जे असतात की इवन वांगी पण दे क्वाईट इझी टू ग्रो आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस पण चांगला येतो. पण मी असं म्हणेन की आपल्याला व्हरायटी हवी असेल आणि जागा कमी असेल तर आपण मायक्रोग्रीन्स जे असतात ते आपण ग्रो करू शकता आणि मायक्रोग्रीनसाठी ते लहान प्रमाणात उगवतात. ते व्हेरी स्मॉल आणि त्याच्यामधून ते पौष्टिक गुणधर्म आपण जेव्हा बघतो ते खूपच जास्त 40% जास्त आपण त्याच्यामधून घेऊ शकतो आणि इट बिकम्स व्हेरी इझी टू गेट ऑल द न्यूट्रिशन. म्हणजे आपल्याला जे पौष्टिक आपली गरजे आहेत ते पूर्ण मायक्रोग्रीनमध्ये सुद्धा आपण हे पूर्ण करू शकतो. तर that is one part of it. The second part of it I would say is that जेव्हा आपण इझी तुम्ही म्हणाला जे इझी भाजी आहेत तर मी असं मानतो की असं काही इझी आणि डिफिकल्ट काही नाही. जे कुठल्याही भाज्यांना कुठल्याही झाडांना जेव्हा आपण व्यवस्थित कंडिशन्स देतो त्यावेळी सगळे भाज्या चांगले वाढतात आणि जे काळजी आपण देतो त्यांना ते काळजी आपण जेव्हा देतो तर ते पण तसेच रिस्पॉन्ड करतात आणि ते पण चांगले उगवतात. अगदी बरोबर. सर, आता तुम्ही मायक्रोग्रीन्सचा उल्लेख केला, याबद्दल थोडंसं काय आम्हाला त्याची प्रक्रिया काय असते किंवा नेमकं मायक्रोग्रीन्स म्हणजे काय? ओके, मायक्रोग्रीन्स जे आहेत ते लहान प्रमाणात जे व्हेरी स्मॉल आपण हे भाज्या उगवतो. मायक्रोग्रीन्स आर द लोअर वर्शन्स ऑफ द फुल प्लांट. म्हणजे मोठ्या झाडांची लहान आकृती त्यांना मायक्रोग्रीन्स म्हणू शकतो. जेव्हा आपण बिया पेरतो त्यावेळी जे उगवतात ते आधी त्यांना स्प्राउट्स म्हणतो किंवा जे मोड आलेले बिया असतात त्यांना स्प्राउट्स म्हणतो. दुसरं म्हणजे आपण मायक्रोग्रीन्स त्याचं नेक्स्ट स्टेप आहे जे थोडेसे मोठे होतात आणि त्याच्यानंतर जे आहेत त्यांना बेबी प्लांट्स म्हणू शकतो आपण. सो मायक्रोग्रीन्स इज अ इंटरमिडिएट स्टेज बिटवीन जे स्प्राउट्स किंवा मोड आलेले आहे आणि बेबी प्लांट्स किंवा लहान झाडे. सो मायक्रोग्रीन्स जे अशी एक आजकालची नवीन पिढी आहे ते लोकांना खूप आवडतं कारण की लोक जास्त पण खात नाहीत, थोडे थोडे खातात आणि पौष्टिकता जे त्याच्यामधून मिळतं ते खूप जास्त पण आहे. सो मायक्रोग्रीन जे आहेत इट्स व्हेरी युजफुल अँड वी कॅन इझिली ग्रो दिस. मराठीमध्ये त्यांना आपण सूक्ष्मांकुर म्हणू शकतो किंवा हिरवगार सूक्ष्मांकुर म्हणू शकतो. अच्छा, आपल्याला एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर बोलतायत. आपण जाणून घेऊया त्यांचा प्रश्न काय आहे. प्रश्न असा आहे की पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वयंपाकघर कमी जागेत असतं. अशा कमी जागेतल्या स्वयंपाकघरामध्ये भाजीपाला उत्पादन म्हणा किंवा गरज असलेल्या वनस्पतींची लागवड आयुर्वेदिक वनस्पती म्हणा कमी खर्चामध्ये किफायतशीरपणे कशी करता येईल आणि त्याचं शास्त्रशुद्ध ज्ञान कुठे मिळू शकेल? ठीक आहे, धन्यवाद. आपण या प्रश्नाचं उत्तर एका छोट्याशा विश्रांतीनंतर घेऊयात. बघत रहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण किचन गार्डनिंग या विषयावर अमित अमेंबाल सरांसोबत मार्गदर्शन घेत आहोत आणि आपल्याला मगाशी असा प्रश्न विचारण्यात आला होता की मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये जिथे फार कमी जागा असते तिथे किचन गार्डनिंग कसं करायचं आणि तेही कमी खर्चात. तर सर, काय सांगाल याविषयी तुम्ही? ओके, आपलं जेव्हा आपण
शहरामध्ये करतो त्यावेळी जागा तर कमीच असते, ते सगळ्यांना माहिती आहे ती. पण खर्च पण आपल्याला जेव्हा कमी करायचा असेल तर आपण थोडंसं बॅकवर्ड इंटिग्रेशन करायला हवं. बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजे काय? आपण माती बिल्ड करायला हवं, आणि ते माती बिल्ड करायला हवं म्हणजे आपल्याला थोडीशी कॉम्पोस्टिंगची जी प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे, ते सुद्धा आपण करायला हवं. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त उपयोगी पडतं कोकोपीटची, आणि आपलं जे किचन वेस्ट आहे तो पण त्याच्यामध्ये विघटन होऊन जातं, आणि त्यामध्ये आपल्याला खूपच फायदा होतो आणि खर्च कमी येतो. जे आपलं खत मार्केटमधून बाय करण्याऐवजी आपण घरीच ते बनवू शकतो. आणखीन एक खर्च आपण कमी करू शकतो की आपण जे कुंड्या आहेत ते मार्केटमधून प्लास्टिकचे न घेता आपण जे क्लॉथचे जे कुंड्या नवीन येतात आजकाल आणि ते वापरू शकतो, किंवा आपण रिसायकल पण करू शकतो. ड्रिंकिंग वॉटर बॉटल्स जे आहेत ते आपण रिसायकल करू शकतो. काही काही तेलाचे डबे असतात मोठे, ते खूप सुंदर आकृतीचे पण असतात, ते पण वापरून आपण आपला खर्च कमी करू शकतो. तसं पाहिलं तर सर्वसामान्य जे आपण भाजीपाला उगवतो लहान जागेमध्ये, त्याचा खर्च तेवढं नॉर्मली येत नाही. आपल्याला असं हे केलं तर खर्च एक इनिशियल जे खर्च आहे तो एक 500 ते 700 रुपये येतो, म्हणजे जास्त तेवढा खर्च नाही. साधारण हा खर्च किती झाडांमागे एवढा येतो? तो एक 10 झाडं तुम्हाला लावायची असतील तर एक 500-700 मध्ये आरामात तुम्हाला हे करू शकतो. आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही रिसायकल्ड गोष्टी वापरले, म्हणजे घरचा कॉम्पोस्ट वापरला किंवा जे प्लास्टिकचे कुंड्या वगैरे वापरले तर आणखीन कमी सेव्हिंग्स होऊ शकतो आपल्याला. अगदी. सर, बऱ्याचदा कंपोस्टिंग वरून मी हा प्रश्न विचारते की बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या किचनमधून जे वेस्ट येतं, केळीची सालं असतील किंवा फोल असतील कुठल्या भाज्यांचे, ते आपण वेगळी करून त्याचं कंपोस्टिंग करून आपण खत करतो. पण शहरी वातावरणात असं होतं की घरं अगदी जवळजवळ असतात, आपल्या बाल्कनी शेजारी दुसऱ्याची बाल्कनी असते, तर याचा वास देखील येतो असं अनेकांचं म्हणणं असतं. तर हे कसं मॅनेज करायचं? अच्छा, पहिलं म्हणजे मला सांगायचं इच्छुक आहे की जे कंपोस्टिंग जो असं प्रक्रिया जी आहे त्याला वास येतो असं नाही, त्याला काहीच येत नाही वास. इट इज ॲब्सोल्युटली स्मेल फ्री. आय हॅव टू डिस्पेल दिस मिथ. आणि लोकांच्या मनात जे आहे की त्याला वास येतो, पण वास कधी येतो? जेव्हा आपण जो कंपोस्टिंगचा जो प्रोसिजर जे आहे तो प्रोसिजर फॉलो केला नाही तर तो वास येतो. आणि कंपोस्टिंग हा एक विषय आहे, तो एक खूप मोठा विषय आहे, ज्याच्यामध्ये मी थोडक्यात सांगतो ह्याच्यात काय आहे ते. कंपोस्टिंग म्हणजे एक 4 गोष्टी आपल्याला हे करावं लागतात. पहिलं म्हणजे आपलं हिरवे म्हणजे ग्रीन्स, दुसरं म्हणजे आपलं भुरे म्हणजे द ब्राउन्स, अँड तिसरं म्हणजे पाणी, मॉइश्चर किती आहे कंपोस्टिंगमध्ये, आणि चौथं म्हणजे आपलं हवेचं जे प्रमाण आहे त्याच्यात ऑक्सिजन लेवल त्याच्यात किती आहे. हे सगळे प्रॉपरली आपण मेंटेन केले तर कंपोस्टिंगला काहीच वास येत नाही. उलट चांगला जो कंपोस्ट बनतो त्याला ओला मातीचा वास येतो, आणि ते नक्कीच सगळ्यांना आवडतो तो ओला मातीचा वास. आणि हा जो प्रक्रिया आहे ती कंपोस्टिंगचा, मी बघितलंय की बरेच लोकांचं मनात काही असे मिसकन्सेप्शन्स आहेत, ते आपण ॲक्च्युली काढायला हवं. कारण की आपण जेव्हा कंपोस्टिंग डिसेंट्रलाइज करतो, आता BMC सुद्धा मोठ्या प्रमाणात कंपोस्टिंग करतात, पण जेव्हा आपण आपल्या घरी डिसेंट्रलाइज कंपोस्टिंग करतो त्यावेळी आपण देखील आपलं पर्यावरणचं संरक्षण पण करतो, कारण की त्याच्यामध्ये ती वेस्ट आहे, ते वेस्ट आपण रियूज करून आपल्या स्वतःच्या झाडांना घालू शकतो. आपल्याला कळतं की आपण आपल्या झाडांना काय घालतोय,
अगदी. हा. तर या 4 काळजीपूर्वक गोष्टींचा जर आपण नीट व्यवस्थित वापर केला तर आपल्या घरामध्ये आपल्याला सेंद्रिय खत मिळू शकतं. हो. आपल्याला एक फोन येतोय. निपाणीहून शिवानंद वसेदार बोलतायत. नमस्कार. हॅलो, हां, बोला. नमस्कार मॅडम. निपाणीहून शिवानंद वचन बोलतो मी. बोला. आता मी घरामध्ये कोथिंबीरच्या काड्या असो, भाजीपाला वगैरे असतो, ते सगळे त्याची काड्या वगैरे मी इकडे टाकून देतो. पण ते न टाकता त्याची खताची प्रक्रिया करायचं, त्याचं कसं करायचं आणि ते आम्ही घरामध्ये गार्डन वगैरे कसं तयार करायचं. त्यासाठी म्हणजे कशा प्रकारे चांगल्या प्रकारे आम्ही आणि भाजीपाला उत्पादन घेऊ शकतो. कोणती प्रकारची माती पाहिजे, काळी माती, लाल माती किंवा त्याला खत वगैरे असं काय करायला पाहिजे म्हणजे त्याचं आम्ही उत्पादन घरच्या घरी गार्डन मध्ये करू शकतो असं माझा प्रश्न आहे मॅडम. ठीक आहे, धन्यवाद. मी प्रश्नाचं जरा थोडंसं आपलं टू अंडरस्टँड इट येस, बेटर. थोडंसं सविस्तरपणे. हो. बघा, माती जी अशी गोष्ट आहे जे आपण लाल माती, काळी माती अशी म्हणतो, पण ते सगळं नैसर्गिक ह्याच्यामध्ये येतो. पण जेव्हा आपण घरी माती तयार करतो, कॉम्पोस्टची प्रक्रिया करताना माती जी तयार करतो ते आपण असं म्हणू शकतो की हे जे भाजीपाला लगवड जे आहे घरी जे माती बनवलेले ते माती विरहित अशी प्रक्रिया आहे. ज्याच्यामध्ये माती अशी काही नसते आणि जास्त करून कॉम्पोस्ट हा आपला मीडिया असतो, मेन सॉइल मीडिया जे आहे म्हणतात ते आपण वापर करू शकतो. म्हणजे तुम्हाला आणखीन एक सेव्हिंग्ज मिळेल त्याच्यामधून आणि की मार्केटमधून तुम्हाला ते माती विकत घ्यायची ते कष्ट नाही आहे, कष्ट नाही माती घेण्याचे. अगदी बरोबर. आपण थोडेसे आता डूज आणि डोंट्स विषयी बोलूयात की किचन गार्डनिंग मध्ये कोणत्या गोष्टी ह्या कटाक्षानं करायला हव्या किंवा कुठल्या गोष्टी टाळायला हव्या, काय सांगाल तुम्ही? ओके. मी एक सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो की जेव्हा आपण किचन गार्डनिंग करतो की 2-3 गोष्ट आहेत. पहिलं म्हणजे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की आपलं जी माती आहे ती सगळ्यात महत्त्वाची असते आणि त्याच्यामध्ये आपण सॉइल बिल्ड करायचा. तो सॉइल त्याचं आपण कसं त्याचं न्यूट्रिएंट जे पौष्टिक तत्व आहेत त्याच्यात ते कसे आपण त्याच्यात संरक्षण करायचे. म्हणजे जेव्हा आपण पाणी घालतो ते सगळे वाहून जातात, तर त्याला परत कसं त्याच लेवलवर आणायचं ते आपण बघतो. दुसरं म्हणजे आपण थोडंसं स्मार्ट प्लांटिंग जे म्हणतात ना ते करायला हवं. त्याच्यामध्ये आपण हेल्दी इकोसिस्टम एक जनरेट करायला हवं. तर जेव्हा आपण जे हेल्दी इकोसिस्टम जनरेट करतो म्हणजे आपल्या बागेत फुलपाखरू, लहान लहान छोटे छोटे किडे असतात, हो पक्षी येतात, किडे येतात, त्यांना आपण त्यांच्यासाठी आपण काही जेव्हा लावतो ते त्यांचा पण हक्क असतो त्याच्यावर. आता असं म्हटलं जातं की जेव्हा आपल्या बागेत काही किडे नाही आहेत म्हणजे आपण त्या बागेचा इकोसिस्टम जे आहे जे प्रणाली जी आहे पर्यावरणाची प्रणाली जी आहे त्याच्यामध्ये आम्ही नाही आहोत. तर आपल्याला त्या प्रणालीचा भाग बनवायला आपण त्याचं मदत करायला हवं आणि म्हणून तसली झाडं सुद्धा लावायला हवी. अगदी बरोबर. ती एक दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक डायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळी झाडं त्याच मातीत आपण लावायला हवेत. म्हणजे क्रॉप रोटेशन जे आपण बोलतो शेतीमध्ये नॉर्मल शेतीमध्ये जे करतो म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये नत्र जे आहे नायट्रोजन फिक्सिंग जसं त्याचं संरक्षण आपल्याला करावं लागतं. तर ते क्रॉप रोटेशन आपण नॅचरली आपल्या बागकामात सुद्धा आणू शकतो आणि त्याच मातीत जेव्हा आपण रिपॉटिंग करतो त्यावेळी आपण क्रॉप रोटेट करायला हवं. म्हणजे आधी फळभाज्या लावायचे, मग त्याच्यावर वेली भाज्या, मग त्याच्यावर धान्य जसे हरभरा वगैरे आपल्याला लावायचं असेल तर तो मग परत तोच सायकल परत रिपीट केला तर काय होतं आपल्याला तो जी मातीची जी क्वालिटी आहे ते आपण मेंटेन करू शकतो. दुसरं म्हणजे जे मोठे झाडं असतात
जे टॉल झाडे असतात ते आपण मागच्या साईडला आपण लावू शकतो, आपल्या बाल्कनीच्या मागच्या साईडला लावू शकतो, म्हणजे आपल्याला ॲक्सेस पण मिळतो चांगला. दुसरं म्हणजे आपण मोनोकल्चर आणि पॉलिकल्चर त्याचा एक फरक जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पॉलिकल्चर आपल्याला करायला हवं. पॉलिकल्चर म्हणजे जे मी सांगितले रोटेशन, क्रॉप रोटेशन, पण त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे झाडे आणि भाजीपाला लावायला हवेत आपल्याला. बरोबर सर, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपण जी झाडं ज्या मातीमध्ये लावतो त्याचं संवर्धन झालं पाहिजे, नव्यानं त्याची पोषक तत्व ती निर्माण झाली पाहिजे, जेणेकरून आपली झाडं छान राहतील. सर, बऱ्याचदा असं होतं की आपण एक किचन गार्डनिंगचा छान सेटअप करतो घरी आणि अनेक जण तर त्यांच्याकडे जागा असेल तर बराच मोठा तो सेटअप करतात, पण काही कारणास्तव आठवड्याभरासाठी 15 दिवसांसाठी जेव्हा आपण बाहेरगावी जातो तेव्हा या गार्डनकडे दुर्लक्ष होतं. अनेकदा त्याला वेळेवर पाणी मिळत नाही किंवा बघितलं जात नाही, तर अशा वेळी काय करायचं? एक म्हणजे जेव्हा हा प्रश्न बरेच लोकांनी मला विचारलाय की आपण वेकेशनला किंवा बाहेरगावी जेव्हा जातो त्यावेळी आपल्या झाडाची काळजी कशी घ्यावी. आता झाडे जे असतात त्यांना थोड्या दिवसांसाठी आपण पाणी घालावं लागतं आणि फक्त पाणी घातलं तरी चालेल. आता ह्याच्यासाठी आपण एक उपाय करू शकतो की एक बॉटलमध्ये पाणी भरून तो बॉटलला छोटंसं एक बोक करून ते उलटं ठेवून त्याच्यात, हे एक सोपा उपाय आहे. दुसरं म्हणजे आजकाल नवीन उपाय आले जे टेक्नॉलॉजी वापरतात, ज्याला ड्रिप इरिगेशन म्हणतो, ज्याला एक टायमर असतो आणि ते टायमर लावून सुद्धा लोक झाडांना पाणी घालतात. आणि हे न्यू टेक्नॉलॉजी जे आहे आणि नवीन येतात असे ते वर्किंग प्रोफेशनल जे आहेत, म्हणजे शहरामध्ये जे लोक बाहेर कामासाठी जातात त्यांना खूप उपयोगी पडतो, कारण की त्यांना तेवढा वेळ पण नसतो, पाणी घालायला सुद्धा तेवढा वेळ नसतो. सो इट बिकम्स इझियर अँड वन कॅन यूज दोज ड्रिप इरिगेशन टेक्नॉलॉजीज. दॅट इज द अदर एंड ऑफ द थिंग. द इझिएस्ट वे टू डू इज टू यूज अ बॉटल. एक बॉटल घेऊन छोटं उलटं ठेवून त्याला एक लहान भोक करायचा आणि त्याच्यामध्ये हळूहळू पाणी जातं. आणखीन एक मी सांगायचं इच्छुक आहे की जेव्हा आपण बाहेरगावी जातो तर त्यावेळी एक चांगला प्रॅक्टिस आहे की आपण आपल्या नेबर्सना किंवा त्यांच्या मदतीने त्यांना सांगू शकतो की थोडं पाणी तुम्ही घाला. दॅट इज ऑलवेज द बेटर ॲस्पेक्ट. त्याच्यामुळे एक चांगलं आहे की आपलं घरचं संरक्षण पण होतं, म्हणजे लोकांना माहिती आहे की कोणीतरी आहे तिकडे आणि चोरी वगैरे त्यांचं नक्कीच या उपायांचा तुम्ही वापर करू शकता किंवा विकसित तंत्रज्ञानाचा देखील तुम्ही याच्यामध्ये मदत घेऊ शकता. सर, बऱ्याचदा असं होतं की मुंबईमध्ये असेल किंवा मोठ्या शहरांमध्ये घरं फार लहान असतात आणि अनेकदा त्या घरामध्ये तेवढा सूर्यप्रकाश येत नाही, नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यामुळे ती झाडं मरतात किंवा ती तेवढीशी नाही वाढत. तर अशा वेळी यावर नेमका काय उपाय आहे? किंवा असंही होतं की तिथे दमट वातावरण निर्माण होतं, जसं मुंबईमध्येही आहे, आणि त्यामुळे मग मातीवर शेवाळ साठतं किंवा असे बरेच काही होतं, तर त्यावर काय उपाय? ओके. जेव्हा आपण म्हणतो की झाडांना सूर्यप्रकाश पाहिजे, तर सूर्यप्रकाशात दोन गोष्टी असतात. एक म्हणजे UV लाईट असतो, जे शेवाळा वगैरे जे आहे तो त्याचा नाश होतो. दुसरं म्हणजे सूर्यप्रकाशात ऊन असतं, म्हणजे टेम्परेचर असतो. आणि तिसरं म्हणजे त्याच्यामध्ये जे लाईट जे आहे ते असतो. आता जेव्हा लाईट कमी असतो आणि आपल्याला ग्रो करायचं असतं, आम्हाला लागवड करायची असते, त्यावेळी आपण आर्टिफिशियल लाईटिंग पण वापरू शकतो. आर्टिफिशियल लाईटिंग म्हणजे T5 ट्यूबलाईट्स पण लावू शकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा लगवड होऊ शकते. पण हे सगळे जे नवीन तंत्रज्ञान आहेत त्याच्यामध्ये तेवढा उत्पादन होत नाही जेवढं सूर्यप्रकाशात होतो. म्हणून इट इज ऑलवेज बेटर की आधी आपण प्लॅन करूया आपल्या बाल्कनीमध्ये किती सूर्यप्रकाश मिळतो. आणि काही भाज्या आहेत, जसे
भाजीपाला आपण हिरवगार पालक किंवा मेथी किंवा मोहरीचं जे मायक्रोग्रीन्स आहेत ते सगळे आपण ट्यूबलाईटच्या खाली सुद्धा त्याचं उत्पादन करू शकतो. नक्कीच या सोप्या उपायांचा थोडासा आपण विचार करून किचन गार्डनिंग करायला हवं. आपल्याला एक फोन येतोय, जळगावहून मीना सैंदाणे बोलतायत. प्रश्न विचारायचा होता ना तिथे. नमस्कार. हा नमस्कार. हा सरांना माझा नमस्कार. मला सरांना असं विचारायचं आहे की आपण ह्या पालेभाज्या सोबत समजा औषधी गुणधर्म असलेली कोणती झाडं लावावी आणि सोबतच ऑक्सिजन देणारे बोनसाय झाडे त्याला तिथे सोबतीला लावावी का, तर थोडक्यात मला ते सांगावं तुम्ही, असं माझं म्हणणं. ठीक आहे, धन्यवाद. फार छान त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण एका छोट्याशा विश्रांतीनंतर घेऊयात. बघत रहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण किचन गार्डनिंग या विषयावर अमित अमेंबल सरांसोबत गप्पा मारत आहोत, जाणून घेत आहोत. आपल्याला मगाशी प्रश्न विचारण्यात आला होता की आपण आपल्या घरामध्ये कुठल्या औषधी गुणधर्माची किंवा बॉन्साई झाडांची लागवड आपण करू शकतो का, काय सांगाल याविषयी? बॉन्साय हा एक जॅपनीज टेक्निक आहे ज्यामध्ये मोठे झाडं जे असतात त्यांचं असं छाटणी करून त्यांना लहान आकृती आपण देतो. बरेचदा असं दिसून येतं की जेव्हा मोठे झाडं ते आपण छाटणी करून लहान करतो त्यावेळी त्यांचं गुणधर्म जे आहे तो थोडासा कमी होतो. म्हणून मी असं सजेस्ट करेन लोकांना की जेव्हा आपल्याला गुणधर्म पाहिजे त्यावेळी झाडं छाटणी करताना कडुनिंब किंवा आपलं रेग्युलर लिंबू जे असतात ते असले झाडं निवडायला पाहिजे ज्यामध्ये आपण बोन्साय करून लहान करू शकतो. आणि औषधी झाडामध्ये आपण एक कंपॅनियन प्लांटिंग म्हणून एक टेक्निक आहे. ते कंपॅनियन प्लांटिंगमध्ये काय होतं की आपण जे झाडं आहेत त्या झाडांना कीटाणूपासून संरक्षण करायला आपण दुसरी झाडं लावतो ज्या झाडांना ते कीटाणू त्याच्यावर बसतात आणि आपल्या रेग्युलर झाडावर बसत नाहीत. तर असे झाडं आहेत, झेंडू जे आहे ते आपण लावू शकतो. तर झेंडूमुळे काय होतं की बरेच त्यांचा एक विचित्र वास येतो त्या झेंडूच्या पानांना की बरेच कीटाणू त्यांना अटॅक होत नाही. तर त्या जवळजवळ पालक जवळ वगैरे लावले तर त्यांना कीटाणू आपण लागत नाही. दुसरा म्हणजे पुदिना. पुदिना आपला जो आहे तो पण एक कीटाणूनाशक म्हणून काम करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण सर्वसामान्य सर्व लोक लावतात ते आहे म्हणजे आपली तुळस. जी तुळस आहे ती बेस्ट कीटाणूनाशक आहे कारण की ती वारा पण शुद्ध करते आणि दुसऱ्या झाडांना त्यांच्याजवळ ते जे कीटाणू आहे ते मावा म्हणतो आपण ते आहे ते लागत नाही. तर हे असली झाडं लावली तर आपले भाज्या जे आहेत त्यांच्यापासून आपण हे करू शकतो. आता यावेळी मी एक छोटासा स्लाइड तुम्हाला दाखवतो आणि त्या स्लाइडमध्ये असं दाखवतो की एक इंटग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणून एक प्रकरण आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे आपण कीटाणूनाशक करू शकतो. पहिलं म्हणजे मेकॅनिकल कंट्रोल. मेकॅनिकल म्हणजे काय होतं की आपण स्वतः हातानेचे जे किडे आहेत ते काढून आपण फेकू शकतो. बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे आपण दुसरे किडे किंवा मित्र किडे जे असतात ते आपण त्या झाडांवर घालू शकतो. त्यामुळे जे मावा किंवा जे वेगवेगळे ॲफिड्स असतात, व्हाईट फ्लाईज असतात ते सगळे त्यांना खातं. तिसरं म्हणजे केमिकल कंट्रोल. केमिकल म्हणजे आपलं नॉट द रेग्युलर पेस्टिसाइड पण नीमचं तेल किंवा जे प्राकृतिक पेस्टिसाइड असतात त्यांना आपण केमिकल कंट्रोल म्हणू शकतो. चौथं म्हणजे आपण एक कल्चरल कंट्रोल म्हणतो. कल्चरल कंट्रोल म्हणजे जे आपण एकच टाईप झाड लावलं तर त्यांना जास्त किडे लागू शकतात म्हणून ते वेगवेगळे झाडं लावली तर किडे कमी होतात. क्रॉप
मॉनिटरिंग, म्हणजे आपण वेगवेगळे रोटेशन जे आपण आधी सांगितलं होतं ते केलं तर किडे पण कमी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हेन्शन. म्हणजे आपण काय करायचं की नेहमी त्याचा एक सायकल ठेवायचा. म्हणजे जेव्हा जे किडे येतात त्या किड्यामधून जे अंडी येतात त्या अंड्यांना हॅच होऊ द्यायचंच नाही कधी. तर काय होतं, ते पूर्ण सायकल तो ब्रेक होतो. आणि जेव्हा तो सायकल ब्रेक होतो आपल्याला किटाणू जे असतात ते खूपच कमी होतात. आता हे जे सगळे वेगळे प्रक्रिया आहेत ते आपण एकत्र पाळले ना आणि एकत्र केलं, त्याला इंटिग्रेटेड पेस्ट म्हणजे आपल्याला तो कधी प्रॉब्लेम कधी येणारच नाही. कारण की बरेच लोक सांगतात अरे माझ्या झाडांना बरेच मावा लागला आणि गेलं ते, किंवा जे जास्वंद आहे, जास्वंद जी अशी एक झाड आहे ज्यांना खूप बरेच लोक मला सांगतात की त्याला पटकन मावा लागतो. पण आपण हे सगळे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट केले ना तर कधीच तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. नक्कीच या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण अवलंब करायला हवा जेणेकरून आपल्याला आपली झाडं छान राहतील. आपल्याला आणखी एक प्रश्न येतोय अंबरनाथहून. श्रीकृष्ण पाडगावकर बोलतायत. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. चहाचा चोथा पण खत म्हणून त्याचा वापर करतात, तर त्यावरती मार्गदर्शन करावं. आणि मातीमध्ये वाळवी होते कधी कधी, तर ती वाळवी होऊ नये म्हणून आणि वाळवी होण्याची कारणं काय आहेत? ठीक आहे, धन्यवाद. चहाचा चौथा खत म्हणून वापरतात असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल त्याविषयी? चहाचा चौथा इट्स अ व्हेरी गुड फर्टिलायझर. खूपच छान फर्टिलायझर आहे तो. ॲज सच तुम्ही वापरला तर तो थोडासा स्ट्रॉंग असतो. त्याला चांगला वॉश करून तुम्ही वापरला तर ते आपण करू शकतो. पण मी सजेस्ट करेन की तो जो चहाचा जो चोथा आहे तो आपल्या कॉम्पोस्टमध्ये टाका तुम्ही. ते कॉम्पोस्ट होऊन तो जे कन्वर्ट होतो त्याला जास्त गुणधर्म असतात आणि म्हणून इट विल बेटर यू कॉम्पोस्ट अँड देन यूज. तो एक आहे. आणि मातीमध्ये जे वाळवी असते त्याला एकदम सोपं उपाय आहे. मातीला ना नेहमी खुरपीनी आपण वर खाली केली तर जे वाळवी असते ते खूप कमी येते. आपण एक केमिकल कंट्रोल करू शकतो. तो केमिकल म्हणजे आपलं कडुनिंबाचे पानं त्यांना चांगलं सुकवून त्याचं पावडर जे आहे ते मातीमध्ये मिसळून त्यांना खुरपीने चांगलं वर खाली केलं तर वाळवी खूप कमी होते. नक्कीच असे छोटे छोटे उपाय असतात जे आपल्या घरच्या घरी सहज आपल्याला उपलब्ध होणारे असतात आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. सर, किचन गार्डनिंग आता आपण ज्याविषयी बोलतो यामध्ये मला असं विचारायचं आहे की आपण याचा वापर करून एक शाश्वत जीवनशैलीचा कसा अवलंब करू शकतो किंवा याला आपण संपूर्णपणे जेवढं शक्य असेल तेवढं इको फ्रेंडली निसर्गाशी अनुकूल कसं बनवू शकतो? शाश्वत जीवनशैली जी म्हणतात आपण सस्टेनेबल लिव्हिंग, ती एक खूपच इट्स अ बिग थिंग. आणि त्याच्या ते पाळण्यासाठी आपण लहान गोष्टी वेगवेगळी गोष्टी करायला हवं. आणि त्याच्यामधले जे किचन गार्डनिंग जे आहे तो एक सर्वात मोठा आणि चांगला प्रोजेक्ट म्हणून आपण घेऊ शकतो. काय होतं की जेव्हा आपण किचन गार्डनिंग असा करतो त्यावेळी आपण आपल्या फार्मर्सवर त्यांचा भार थोडासा आपण वाटून घेतो. म्हणजे काय होतं की असं नाही की त्यांचं पूर्ण आपण बिझनेस घेतोय. आपण काय करतो त्यांच्यावरचे जो भार आहे तर तो आपण थोडंसं कमी करतो. आणि ते कसं करू शकतो, ते जे उगवतात समजा टोमॅटोज किंवा पटेटोज, ऑनियन्स, कांदे, बटाटे जे काय उगवतात ते आपण ते घरी न उगवता आपण जे मार्केटमध्ये सहजसा मिळत नाहीत, जे आपण काही आपल्याला खावंशी वाटतात, जसे एक रेड कॅबेज खावंशी वाटतात किंवा ब्रॉकोली खावंशी वाटतात, हे असे सगळे आपण घरी उगवले तर आपल्याला पूर्ण पोषण तत्व पण मिळतं. आणि त्यांच्याकडे ते जे उगवतात ते आम्ही पण स्वतः खरेदी करून घरी आणले तर त्यांचं दोघांचं भलं होतं आणि इट्स अ विन विन सिच्युएशन.
आणि त्याच्यामध्ये आपलं पोषण पण चांगलं होतं आणि त्यांचं पण जी कमाई असते ते पण त्याचं पण संरक्षण होऊ शकतं. समतोल राखला हा, जातो समतोल यामध्ये. राखण्यासाठी ते होऊ शकतं. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी डू दिस थिंग बिकॉज इट इज फायनली काय असतं की जेव्हा आपण शाश्वत जीवनशैली म्हणतो तो ते एक माणूस करू शकत नाही, ते बरेच लोकांनी करायला पाहिजे आणि त्या जे त्याचं पालन करतो, जे शाश्वत जीवनशैलीचं पालन करतो त्यांनी स्वतःचं आणि बाकीचे सोसायटीचं पण त्याचं पालन करायला हवं. तर ते पण एक विचार आहे आणि त्याच्या पलीकडे जो विचार आहे तो पूर्ण धरती होल वर्ल्ड त्याचा विचार आहे, तो थोडासा मोठा आहे तो विचार. आता हे सगळं करताना जेव्हा आपण त्याचं शाश्वत असं लिव्हिंग पालन करतो त्यावेळी हे छोटे 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 जे गोष्ट आहेत जे आपण सहजसा आपण घरी करू शकतो ते आपण करावे. म्हणजे काय होईल, लोकांना पण त्याच्यामधून प्रेरणा मिळू शकतो आणि सर्वात मोठं म्हणजे आपल्याला जो सॅटिस्फॅक्शन असतो, जी पूर्ती असते, हो, समाधान पूर्ती जी असते की आपण स्वतःचे उगवलेले भाजीपाला आपण स्वतः खातो, ते जी समाधान आहे ते कुठेही मिळत नाही. नक्कीच. सर, किचन गार्डनिंग ही अलीकडच्या काळात आता संकल्पना खूपच आवडते लोकांना, तर या संकल्पनेचा नेमका उद्देश किंवा हेतू काय आहे? नेमका उद्देश म्हणून एक आहे की जे जसं मी सांगितलं की फार्मर्सना त्यांना हेल्प करू शकतो, आपण स्वतःचे ग्रो करू शकतो. पण त्याच्याहून आपण जरा वर गेलो तर आपण हे करू शकतो की आपण पेस्टिसाइड्स अवॉइड करू शकतो. जे रेग्युलर पेस्टिसाइड आपण आपल्या भाजीपालांवर येतं आणि दिसून येतं ते आपण अवॉइड करू शकतो. कारण की आपण स्वतः घरी आपल्याला माहिती आहे, कारण आपल्या कंट्रोलमध्ये आहे की आपण त्या भाज्यांवर काय लावतोय, काय प्रॉब्लेम पेस्टिसाइड घालतोय. तर ते जे आहे ते सर्वात महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे उद्देश आपल्याला एक आहे की आपण प्रकृतीला परत देणं, गिव्ह बॅक टू नेचर. म्हणजे जे आपण नेचरमधून काढतोय आपण परत त्या प्रकृतीला परत देतो. आणि ते कसं करतो आपण, ते आपण एक हिरवगार एन्व्हायरमेंट आपल्या घरातच हे करतो, म्हणून त्यामधून आपल्याला ऑक्सिजन पण मिळतं आणि आपल्याला एक शुद्ध हवा आणि शुद्ध जे वातावरण पाहिजे ते पण मिळतं. सो इट हॅज अ डबल एम. नक्कीच. सो किचन गार्डनिंगने आपण एक पर्यावरणाशी अनुकूल असं वातावरण आपल्या घरामध्ये आणि आपण त्या निसर्गाच्या साखळीचा एक महत्त्वाचा भागही आपण बनून जातो. तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आपण आम्हाला नक्की कळवू शकता. आमच्या समाज माध्यमांविषयी जाणून घेऊयात. आमचं फेसबुक पेज आहे, तुम्ही आम्हाला मेलही करू शकता. यूट्यूबवर आमचे कार्यक्रम तुम्ही लाईव्ह पाहू शकता आणि आम्हाला ट्विटर हँडलला आमच्या तुम्ही नक्की फॉलो करू शकता. सर, एक जाता जाता असा मला प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही निसर्गप्रेमींना जे किचन गार्डनिंग करू इच्छितात त्यांना काय संदेश द्याल मुलाचा? संदेश एकच आहे की आपण एक जेव्हा आपण बनवतो, आपण किचन गार्डनिंग बनवतो तर तो एक इकोसिस्टम सारखा बनवावा. एक इकोसिस्टम म्हणजे एक फक्त भाजीपाला पण नाही, पण लहान पक्ष्या, काही किडे, काही फुलपाखरू, काही जे आपल्या इकोसिस्टम मध्ये येऊ शकतात त्यांच्यासाठी सुद्धा एक छोटंसं हे करा. तर ते कसं करू शकतो आपण, बाहेर एक छोटासा पाण्याचा डबा ठेवायचा ज्यामध्ये काही पक्षी येऊन पाणी पिऊन ते जाऊ शकतात. किंवा एक काही लोक घरटं पण बनवतात, एक छोटे छोटे घरटं पण बनवतात. पण मी असं म्हणतो की त्यांच्यासाठी एक हे करा. शहरामध्ये काय होतं, लोक म्हणतात की कबुतरांचा त्रास होतो, हे होतो, पण त्याच्यासाठी सुद्धा कंट्रोल मेकॅनिझम्स आहेत. म्हणजे आपण एक नेट लावू शकतो. नेट लावले तर कबूतर येतात पण थोडे कमी, त्यांचं प्रमाण कमी असतो.
ते आपण करू शकतो. मग आपण असं एम आपला असा असायला पाहिजे की जेव्हा आपण करतो की पूर्ण तो इकोसिस्टमचा एक भाग बनवून आपल्याला नक्कीच या सोप्या सोप्या उपायांचं आपण पालन करायला हवं आणि किचन गार्डनिंग मधून आपल्याला एक सुंदर बाग, भाजीपाला घरच्या घरी आपल्याला मिळू शकतो. ताजी हवा, शुद्ध हवा, प्राणवायू, नैसर्गिक प्राणवायू आपल्याला यामधून मिळू शकतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही किचन गार्डनिंग याचा प्रयोग तुमच्या घरी देखील करू शकता, जेणेकरून रसायनमुक्त सेंद्रिय भाजीपाला तुम्हाला घरच्या घरी मिळू शकेल. तुमचं हे कार्य, संशोधन असंच चालत राहू दे अशी अपेक्षा करते. थँक्यू. धन्यवाद. तर दर्शक हो, नक्कीच आशा आहे की तुम्ही किचन गार्डनिंगचा प्रयत्न तुमच्या घरी कराल. भेटूयात पुढच्या भागात एका नव्या विषयासह.